एवढा टॉप क्वालिटीचा माल आहे तरी बी व्यापाऱ्याने भारी केळं फेकून दिली ती. आणि लेबरकडे गेलो तर लेबर मला एक नवीनच कशाची पुढे दिली. मालाचा रेट बी लय हायस्ट घेतलाय आज, त्यामुळेच संध्याकाळ झाली भरायला. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज केळीला गाडी आली होती, आपल्याला 3 गाड्या भरून द्यायची होत्या आणि आज आपण रेट 22 रुपये घेतलेला आहे. आता असं घड अडकवलेलं बघून मला झालं हॉटेलवाल्याची देणं. कोण म्हणायचं आम्ही 4 अडकवली, कोण म्हणायचं आम्ही 5 अडकवली, पण सगळ्यात जास्त रेकॉर्ड आपणच ब्रेक केले बरं का. आपण रोज 500-600 अडकवते, फरक फक्त एवढाच आहे, ती बोकडं अडकवती ती आणि आपण अडकवते केळ. ती आहे ती 700 रुपये किलोचं मटण आणि हे आहे 22 रुपये किलोचं केळ. तरी बी लोकांना केळ्यापेक्षा बोकडाचं मटणच लय आवडते. जाऊ द्या जायचं जे आवड. आणि विषय काय माहिती आहे का, पहिली गाडी भरून दिली, ही आहे 10 टनाची गाडी भरून झाली की मला लेबर म्हणला ही धरा तुम्हाला पुडी. मी म्हणलं कशाची आहे रे बाबा, तर म्हणला ही तांबाखू आहे. म्हणला आमच्याकडची 5 रुपयाला भेटती, म्हणा लय क्वालिटीची खावा. म्हणलं असला काय मी नाद करत नाही. म्हणलं आपला नाद म्हणजे केळ पिकवायचा, ती बी टॉप क्वालिटीची पिकवायची आणि खाली फेकून दिली असती वेस्टेज असते. हे आपलं केळाच्या वजनात वजन पकडलं जातं बॉक्स पॅकिंग मध्ये. हे जे आपल्याला पैसे व्यापारी 100% देतात बरं का. आणि आपला जे माल आज बॉक्सला 250 टन कम्प्लीट झालेला आहे बरं का. आपल्या केळी पिकाविषयी माहिती सगळी आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत असतो. आपल्या इंस्टा बाहेर लिंक आहे, तर तुम्ही जाऊन नक्कीच बघा. 2 गाड्या भरून झाल्या आणि 3ऱ्या गाडीला संध्याकाळ झाली. शेतकऱ्याला रातचं झोपून जमतंय. शेतकरी जर रातचं झोपला तर आका देश उपाय झोपला म्हणून समजायचं. रात्रीचा दिवस जरी केला तरी त्या कष्टाचं फळ भेटत नाही. आणि ज्या दिवशी आपल्या कष्टाचं फळ भेटतं त्या दिवशी सगळ्यांना टोचाय चालू होतं.